हे डाळवडे बघा किती मस्त कुरकुरीत आणि खमंग असे दिसतात। तळणीच्या पदार्थांमधला सर्वात सोपा आणि कुरकुरीत, कमी तेलकट आणि करायलाही खूप सोपा असा डाळवडा। एकदम छान सोपी रेसिपी आहे आणि करायला अजिबात जास्त किंवा फारसा वेळ लागत नाही, म्हणूनच मला ही रेसिपी पावसाळ्यामध्ये खूप आवडते। बाहेर छानसा पाऊस आणि गरमागरम असा डाळवडा खायला खूप मजा येते। मग हा पदार्थ नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत, बाहेरचं जे आवरण आहे एकदम कडक आणि खमंग असं तळून घेतलंय। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। साऊथ इंडियनमध्ये हा पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाल्ला जातो। या ठिकाणी चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ ही 4 ते 5 तास व्यवस्थित भिजत ठेवलेली होती पाण्यामध्ये। त्यानंतर लाल तिखट, हळद, लसूण, आल्याचे काप आणि कोथिंबीरीच्या काड्या ह्या देखील घेतलेल्या आहे। हिरवी मिरची आणि जिरे। या ठिकाणी साहित्य सर्व आपण बघून घेतलेलं आहे। 4 ते 5 तास डाळ एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी भिजली जाते। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आपण काढून घेऊया। डाळीतलं जे पाणी आहे ते एकदम व्यवस्थित थोडंसं पूर्ण निथळून घ्यायचं आहे। खूप पाण्याचा वापर अजिबात म्हणजे झाला नाही पाहिजे। या ठिकाणी मी थोडीशी डाळ जी आहे ती वाटीमध्ये तशीच ठेवलेली आहे। ती का ठेवली हे व्हिडिओच्या शेवटमध्ये नक्की सांगेल। या ठिकाणी मी ज्या काड्या घेतलेल्या होत्या कोथिंबीरीच्या त्याने टेस्ट खूप छान येते। त्याच्यामध्ये जो फ्लेवर असतो खूप जास्त प्रमाणात असतो कोथिंबीरीचा, त्यामुळे त्याही घेतलेल्या आहे आणि कोथिंबीरही मी टाकणार आहे। त्यानंतर भरपूर सारा लसूण, आल्याचे काप आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 2 टेबलस्पून इथे मी जिरे टाकलेले आहे आणि व्यवस्थित जे आहे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। खूप जास्त बारीक करायचं नाहीये, एकदम थोडंसं 2 ते 3 वेळेस फक्त फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीकही नाही केलंय आणि खूप जास्त ओबडधोबडही नाही ठेवलंय, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मीडियम मध्ये मी जे आहे रवाळ असं ठेवलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता नंतर मी हळद टाकलेली आहे, लाल तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि त्यानंतर भरपूर अशी वरतून कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ। या ठिकाणी मीठही चवीप्रमाणे टाकून घेऊया आणि व्यवस्थित पीठ जे आहे एकसारखं मिक्स करून घेऊया। आता डाळवडे बनवताना तुम्ही त्याची भजी काढली तरी चालेल, खूप छान लागतात तीही। पण मग डाळवडे जे आहे ते दिसायलाही छान दिसतात आणि जी वरतून बाउलमध्ये ठेवलेली डाळ होती तीही मी जास्त त्यामध्ये टाकून घेतलेली आहे। त्याने काय होतं वड्यांमध्ये ते दाताखाली चावताना खूप छान वाटतं आणि क्रिस्पी होतात ते। ती डाळ जी आहे ती एकदम तळताना एकदम क्रिस्पी होऊन जाते तेलामध्ये। या ठिकाणी पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये, घट्टपणा असायला हवा। त्यामुळे डाळ घेताना व्यवस्थित जे आहे पाणी त्यातलं पूर्ण निघून गेलं पाहिजे आणि मग ते मिक्सरच्या भांड्याला टाकायचं आहे। या ठिकाणी व्यवस्थित हलक्या हाताने प्रेस करून, जास्त जाडही नाही आणि खूप पातळही नाही असे मीडियम साईजमध्ये वडे जे आहे या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता वडे जे आहे खूप जाड नाही ठेवले मी आणि खूप पातळही नाही आणि डाळ जे आहे नंतर टाकलेली ती अशी वरतून दिसते, त्यामुळे दिसायला छान दिसतं। या ठिकाणी सर्व वडे जे आहे आपले बनून झालेले आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या ठिकाणी तेल गरम केलेलं होतं आणि तेलामध्ये तेल एकदम छान कडक गरम झालेलं पाहिजे आणि त्या तेलामध्ये मीडियम गॅसवरती एक छान दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहे वडे। एकदम कुरकुरीत होतात, अजिबात तेलकट होत नाही हे वडे, अजिबात तेलकट होत नाही। त्यामुळे गरमागरम चहा आणि हे वडे खूप छान लागतात। रेसिपी केल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। रेसिपी आवडल्यास कमेंट करायला विसरू नका। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मस्त छान खमंग तळून घेतलेलं आहे आणि गरमागरम वडे खूप मस्त लागतात। अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।
मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.